15 दिवसात तुम्हाला काही थांबा ना जरा, 15 दिवस थांबा, तुम्हाला दिसेल काय होणार आहे ते. म्हणजे इंडिया आघाडी पर्याय पुढे आणेल का इंडिया आघाडीमध्ये फूट पडेल? राहुल गांधींना ज्या पद्धतीने इंडिया आघाडीमध्ये फूट पडणार का इंडिया आघाडीत? ते माझं म्हणणं आहे, राजकारणामधलाच बदल आहे, त्याच्यामुळे 15 दिवस थांबा. काय शरद पवार परत उद्धव ठाकरे पवार हा असणारा पूर्णपणे, शरद पवार हे पूर्णपणे बीजेपीचे हस्तक आहेत, त्याच्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही. त्याच्यामुळे असणारं देश पातळीवरती माणसं खेळणारी वेगळी आहेत, तुमच्या समोर असणारी माणसं वेगळी आहेत. उद्धव ठाकरे ते मी कोणाच्या व्यक्तिगत नाव घेऊन सांगत नाही त्याच्यामध्ये, पण जी माणसं आहेत ती माणसं खेळणारी वेगळी आहेत आणि तुमच्या समोर येणारी वेगळी आहेत, एवढंच फक्त म्हणते. मी जसं म्हणालोय ना की पॉलिटिकल पॅरालिसिस झालेलं आहे, आमच्याशिवाय त्याच्या विरोधात कोणी लढणार नाही किंवा ती मागणी करणार नाही, किंवा तुम्ही म्हणा ना व्हीव्हीपॅट आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेत नाही, बायकॉट व्हीव्हीपॅट आणा, आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेतो. तुमच्याकडे व्हीव्हीपॅट नाही ना, बॅलेट वरती या. आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की व्हीव्हीपॅट हे कंपल्सरी आहे. तरी निवडणूक आयोग अशा रीतीने कसं निर्णय? मला मी जसं म्हणालो की ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते आता म्हणते आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करणार. थोडक्यात बंड आहे ते. हे विरोधक नुसतेच कुठे चित्रात हे कुठे चित्रात येण्या कोण विचार येते ते. आता एक शेवटचं आम्हाला अपेक्षा आहे 15 दिवसांनी काय करेल, काय थँक्यू व्हेरी मच. एक भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीती ही आहे की मोदी जे राजकारण करतात आहेत की ज्या देशामध्ये जायचं त्या देशातल्या भारतीयांना पहिल्यांदा एकत्र करायचं, त्यांच्यासमोर भाषण द्यायचं, यातून एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की ही जी भारतीय जनसंख्या बाहेर आहे ही उद्या आपल्या राजकारणामध्ये शिरकाव करायला लागली की जी आतापर्यंत करत नाहीये. शिरकाव करत नाहीयेत, यांनी जर शिरकाव सुरुवात केला तर आपल्या इथली परिस्थिती त्या ठिकाणी बदलू शकते. आणि आता मोदी असल्यामुळे टॅरिफ लागलेला आहे, जेवढा माल जाईल तेवढा. आता अमेरिकेबरोबर आपला असणारा व्यवहार जो आहे तो $190 बिलियन व्यवहार आहे. या $190 बिलियन मध्ये $60 बिलियन हे फक्त टेक्सटाईलशी संबंधित आहे. आपला माल स्वस्त होता म्हणून सोलापूरची चादर असेल, सोलापूरचा टावेल असेल, हा सगळा अमेरिकेत गेला. हा जो टॅरिफ 70% लावण्यात आलेला आहे, 70 आहे, 50% टॅरिफ आहे आणि 20% तुम्ही रशिया बरोबर व्यवहार करताय म्हणून अजून पेनल्टी आहे, म्हणजे 70% आहे. आता ही 70%च्या जोरावरती सोलापुरी चादर, सोलापुरी टावेल आता विकल्या जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि बेरोजगारी या सेक्टरमध्ये वाढण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्यता आहे.
दुसरं असं आहे त्याच्यामध्ये, बाबा एक लक्षात घ्या की कुठलाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी बदललाय असं कुठे तुम्ही ऐकले का? म्हणजे एकदा निर्णय झाला की रिव्ह्यू पिटिशन होता, बरोबर आहे. रिव्ह्यू पिटिशन नंतर तुम्हाला असं अजून एक पिटिशन करता येतं. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये एकदाच त्यांनी असणारं जस्टिस माजी 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 न्यायाधीश पाटील म्हणून आपले इथे होते हायकोर्टामध्ये, त्यांच्या एका ह्याच्यावरती फक्त रिव्ह्यू झाला नाही तर अजिबात रिव्ह्यू कुठं झालेला नाही. त्यांनी असं म्हटलं की आम्ही निर्णय तो दिलेला आहे तो योग्य आहे, बरोबर आहे आणि आम्हाला बदलण्याची गरज वाटत नाही, असं त्यांनी अनेक रिव्ह्यू पिटिशन मध्ये म्हटलेलं आहे. आता या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी निर्णय दिलेला आहे. आता तो इतिहास जर बघितला तर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय बदलत नाही. आता या दोन केसमध्ये बदलतात का ते आपण बघू. तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. ते एकदा निर्णय तुम्ही दिलात की बा सिम्बॉल आणि पक्ष यांचा आहे, निवडणूक आयोगाने ते तो आता सुप्रीम कोर्टाकडे गेलेला आहे, बरोबर आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आहे. आता निवडणूक आयोगाकडे पाठवलं कोणी? कोर्टानेच पाठवलं. एवढं तुम्ही तपासा आणि आमच्याकडे घेऊन या. तो निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वतीनेच निर्णय आहे. त्याच्यामुळे एका बाजूने त्यांचाच निर्णय आहे तो. ठाकरे अॅट्रॉसिटी होत नाही आणि ते एकनाथ खडसेंच्या जावयावर 4 भिंतीच्या आतमध्ये झालेला दरवाजा उघडून आतमध्ये जाऊन गुन्हा नोंद केलेला, बरोबर आहे. त्याचे मोबाईल जप्त केले, कम्प्युटर जप्त केले, अशी चौकशी विरोधाभास वाटत नाही. विरोधात म्हणतो मी म्हटलं ना तुम्हाला की हा सरळ पोलिसांचा एक प्रकारचा बंड आहे, उत्मात आहे की तुम्ही कोण आहात? तुम्ही कोणीच नाही आहात. त्यांनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलेलं आहे, मंत्रिमंडळांना चॅलेंज केलेलं आहे की हु आर यू? आम्ही तुमच्या मेहरबानीवरती नाही आहोत, आम्ही आमच्या मेहरबानीवरती आहोत. त्याच्यामुळे आमची मेहरबानी जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही आम्हाला जसं पाहिजे तसं वागू, तुम्ही आमच्या विरोधात वागून दाखवा असं चॅलेंज त्यांनी केलेलं आहे. ते आपल्या ह्याच्या सूर्यवंशी प्रकरणावर दिसून झालं, मारून सुद्धा परत पुन्हा कांगावा करायला तयार. आणि त्याला जे अधिकारी 2 आले ते अधिकारी कोणाच्या वतीने येतात? तर शासनाच्या वतीने येतात. व्हीव्हीपॅट आता